म्हटलं जाते याची व्याख्या विचारलेली पहा. एखाद्या वस्तूची स्थिती सांगणारी रचना म्हणजे टिंबटिंब होय. म्हणजे समजा हा पेन आहे, याची स्थिती समजा हा काल इथं होता है ना, त्याच्यानंतर उद्या समजा कुठेतरी असेल आणि आता इथं आहे, म्हणजे याच्यावरून या वस्तूची काय सांगितली आपण स्थिती है ना. मग वस्तूची स्थिती सांगणारी रचना याला काय म्हटलं जातंय काळ. काळ या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. काळ म्हणजे काय, वेळ असा त्याचा अर्थ होतो पहा. काळ म्हणजे काय दर्शवले जाते, वेळ. समजा एखादी वस्तू कोठे होती, कोठे आहे आणि कोठे असेल यावरून काळाची रचना तयार झालेली आहे. आणि काळ हा नेहमी कोणाशी संबंधित असतो, तर क्रियापदाशी संबंधित असतोय पहा. क्रियापदाला लागलेल्या प्रत्ययावरून वाक्याचा काळ आपल्याला ओळखता येतो. मग तेच आपल्याला बघायचे पहा. त्यातला काळाचे जे प्रकार आहेत, मुख्य किती प्रकार आहेत, 3. कोणते 3? वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे काळाचे 3 प्रकार आहेत. वर्तमान काळाचे 5 प्रकार पाहणार आहेत, भूतकाळाचे 5 बघायचे आहेत, भविष्यकाळाचे 5 प्रकार पाहणार आहेत. तुम्ही आतापर्यंत हे 4-4 शिकलेले असताल. 5वा उद्देश जो काळ आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. प्रत्येकामध्ये सारखेच आहेत पहा. साधा वर्तमान, अपूर्ण वर्तमान, पूर्ण वर्तमान, रीती वर्तमान, उद्देश वर्तमान. सेम भूतकाळात तसंच, सेम भविष्यकाळात सुद्धा तेच 5 प्रकार. अपूर्ण काळाला चालू काळ असंही म्हटलं जाते पहा, लक्षात ठेवा. मग एक एक प्रकार आपण पाहणार आहोत. लक्ष द्या. समजतंय का मी जे सांगतोय ते? स्पीड होतोय? ओके. हा, ठीक आहे. वर्तमान काळ म्हणजे काय, वाक्यातील क्रियापदावरून एखादी क्रिया सध्या घडत आहे असा जर बोध आला तर त्याला त्याचा काळ वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ मी म्हणलं चिमणी घरटे बांधत आहे, म्हणजे ती क्रिया आत्ता घडतीये, म्हणून त्या वाक्याचा काळ कोणता, तो वर्तमान काळ. त्यातला कोणता पुढे गेल्यावर सांगेल, पण तो काळ कोणता आहे, तो वर्तमान. कळले का? सध्या क्रिया घडत असेल तर त्या वाक्याचा काळ वर्तमान असतो. वर्तमान काळाचे प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे साधा वर्तमान काळ. हा महत्वाचा आहे पहा. साधा वर्तमान काळ ओळखायचा कसा, तर मित्रांनो वाक्यामध्ये जे क्रियापद असते त्या क्रियापदामध्ये धातू यायला पाहिजे आणि त्या धातूला शेवटी तो, ती, ते, तात यापैकी जर प्रत्यय लागला तर त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ लिहायचा. काय, वाक्यातलं क्रियापद पाहिजे, त्या क्रियापदामध्ये एक धातू पाहिजे आणि धातूला यापैकी प्रत्यय पाहिजे. वाक्याचा काळ कोणता, साधा वर्तमान काळ. उदाहरणार्थ पहा, सूर्य पश्चिमेला मावळतो, याच्यामध्ये मावळ धातू येईल, कोणता प्रत्यय लागला, तो. कोणता काळ, ताई गृहपाठ करते, कर धातू आहे, कोणता प्रत्यय लागला, ते. कोणता काळ, भैरव गाय बांधतो, बांध धातू आहे, कोणता प्रत्यय लागला, तो. विराट षटकार मारतो, मार धातू आहे, कोणता प्रत्यय लागला, तो, है ना. मुले मैदानावर खेळतात, वाक्याचा काळ कोणता, साधा वर्तमान काळ. खेळतात, खेळ धातू आहे, कोणता प्रत्यय लागला, तात. राम आंबा खातो, साधा वर्तमान काळ. कळलंय का? त्याच्यानंतर या साध्या वर्तमान काळाचे काही उपयोग आहेत. याच्या उपयोगावरती प्रश्न आपल्याला विचारतात. उपयोग काय सांगतो हे महत्वाचे पहा. तर बघा, दैनंदिन घटना, त्रिकालबाधित सत्य, विज्ञानाचा नियम, भाषेतील सुविचार आणि मराठीतील मन या वाक्यांचा काळ नेहमी साधा वर्तमान काळ असतो. म्हणजे एखादी दैनंदिन घटना असेल, उदाहरणार्थ पहा, मी सकाळी लवकर उठतो, ही काय रे एक दैनंदिन घटना आहे, म्हणून वाक्याचा काळ कोणता, आणि नाहीच कळत बघ इथं उठ धातू तो प्रत्यय लागला, कोणता काळ, पाण्याचा उत्कलनांक बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आहे, काय रे हा, विज्ञानाचा नियम, म्हणून वाक्याचा काळ कोणता, साधा वर्तमान काळ. रविवार नंतर सोमवार येतो, त्रिकालबाधित सत्य आहे, म्हणून वाक्याचा काळ कोणता, त्रिकालबाधित सत्य म्हणजे काय, ज्याच्यात तिन्ही काळात कधीच बदल होत नाही. म्हणजे पहा, इथून मागे रविवार नंतर सोमवार येत होता, आज पण रविवार नंतर सोमवारच येतोय, आणि उद्या म्हणजेच उद्या आपण मेलो तरी रविवार नंतर सोमवारच येईल. म्हणजे त्रिकालबाधित सत्य, ज्याच्यात कधीच बदल होत नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काल पण फिरत होती, आज पण फिरते, उद्या पण फिरणार आहे, म्हणून हे त्रिकालबाधित सत्य. म्हणून वाक्याचा काळ कोणता, साधा वर्तमान काळ. नाहीच कळलं तर शेवटच्या प्रत्ययावरून जा, ठीक आहे. पुढे बघा, शेळी गवत खाते, हा धातू ते प्रत्यय लागला, कोणता काळ रे, दैनंदिन घटना आहे पाती एक. पुढे पहा, सुंदर अक्षर हाच खरा दागिना. आता याच्यात कोणतंच क्रियापद दिसाना, मग एक काय रे वाक्य, सुविचार आहे, आणि सुविचाराचा काळ कोणता लिहायचा, ज्ञान हीच खरी संपत्ती, वाक्याचा काळ कोणता, विचारलेला प्रश्न आहे.
ज्ञान हीच खरी संपत्ती, वाक्याचा काळ ओळखा, साधा वर्तमान काळ. कारण सुविचाराचा जो काळ असतो हा साधा वर्तमान काळ असतो. किंवा एखादी म्हण आली, "अति तेथे माती", साधा वर्तमान काळ है ना. "काखेत कळसा गावाला वळसा", साधा वर्तमान काळ. थोडक्यात सांगायचं म्हणजे अध्यारत क्रियापद जे असते ते नेहमी साध्या वर्तमान काळाचं असते. अध्यारत म्हणजे ज्याच्यात क्रियापद स्पष्ट दिसत नाही, कोणात नसते, सुविचार आणि मन. मग यांचा काळ कोणता लिहायचा, समजलंय. पुढचा आहे पहा, इतिहासात घडून गेलेली घटना, म्हणजे घडून गेलेली घटना आहे, पण मला सध्या सांगायची म्हणजे नाटकी स्वरूपात सांगायची आहे. तेव्हा ती सांगताना नेहमी वर्तमान काळ वापरतात आणि त्या वर्तमान काळाला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात. कोणता वर्तमान, म्हणजे इतिहासात घडून गेलेली घटना नाटकी स्वरूपात सांगताना कोणता काळ वापरतात, वर्तमान काळ वापरतात. आणि त्या वर्तमान काळाला काय म्हणतात, ऐतिहासिक वर्तमान काळ. बघा एक उदाहरण पहा, महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात. आता इथं नाही कळलं तर सोडून दे, याच्या क्रियापदावर जा. इथं काय धातू रे, उपस, कोणता प्रत्यय लागला, कर धातू, कोणता प्रत्यय लागला, म्हणजे कोणता काळ, साधा वर्तमान काळ. आणि इतिहासातलं वाक्य म्हणून ऐतिहासिक वर्तमान काळ. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी नाटकी स्वरूपात ते काही घेणं देणं नाही आपल्याला. पुढे बघा, गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात, म्हणतात सोडतात आहे का. आणि गांधीजी इतिहासातल्या घटना आहेत म्हणून वाक्याचा काळ कोणता, ऐतिहासिक वर्तमान काळ. पुढे बघा, श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो, मन धातू आहे, कोणता प्रत्यय लागला, तो, म्हणून कोणता काळ, वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. आणि इतिहासातलं वाक्य म्हणून ऐतिहासिक वर्तमान काळ. अशा पद्धतीने जा, कारण की हे नाटकी स्वरूपात वगैरे सांगायला तेवढा टाइम नाही. आणि तू सध्या फक्त लक्षात ठेव, अशा पद्धतीने हा साधा वर्तमान काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, तिसरा उपयोग खूप महत्वाचा आहे, सन्निहित भविष्यकाळ. याच्यावर प्रश्न आपल्याला विचारतात, त्याला लगतचा भविष्यकाळ असंही म्हणतात. तर सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय, तर एखादी क्रिया भविष्यात खात्रीने घडणार आहे असा जर वाक्यातून बोध झाला तर त्या वाक्याचा काळ सन्निहित भविष्यकाळ असतो. आणि सन्निहित भविष्यकाळाचं वाक्य हे वर्तमान काळाचं असतंय. कोणत्या काळाचं, वर्तमान काळाचं. बघा उदाहरणार्थ, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, म्हणजे तुम्ही पुढे गेले की मी खात्रीने येणार आहे. म्हणजे भविष्यात एखादी क्रिया खात्रीने घडत असत तर वाक्याचा काळ कोणता आहे का, तुम्ही पुढे व्हा, व्हा म्हणजे तुम्ही पुढे व्हा है ना. मी आलोच म्हणजे खात्रीने येणार आहे. पुढचं वाक्य बघ, तू चल, मी आलोच, म्हणजे तू तू चालला की मी काय होणार आहे, खात्रीने येणार आहे. म्हणून वाक्याचा काळ कोणता, सन्निहित भविष्यकाळ. आपण मोठ्याने सांगा, मी लिहून घेतो, म्हणजे तुम्ही मोठ्याने सांगितलं की मी काय करणार आहे, लिहून घेणार आहे, खात्रीने लिहिणार आहे है ना. म्हणून वाक्याचा काळ कोणता, विचारलेले उदाहरण आहेत पहा. तुम्ही पुढे व्हा, याच्यावर खूप वेळेस प्रश्न आहे. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच, तू चल, मी आलोच, किंवा तू चल, मी येतोच. वाक्याचा काळ कोणता. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा, किंवा पुढचा प्रकार आहे सन्निहित भूतकाळाचा. सन्निहित भूतकाळ कशाला म्हणतात, एखादी क्रिया भूतकाळात नुकतीच घडलेली असेल तर त्या वाक्याचा काळ असतोय सन्निहित भूतकाळ. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच बघ मी तुला सन्निहित भविष्यकाळ शिकवला, म्हणजे नुकताच शिकवलाय, मग त्या वाक्याचा काळ कोणता झाला, सन्निहित भूतकाळ. एखादी क्रिया भूतकाळात नुकतीच घडलेली असल्यास त्या वाक्याचा काळ टिंबटिंब असतो. उदाहरणार्थ पहा, गुरुजी येतात तोच मुले गायब, म्हणजे काय म्हणले पहा, गुरुजी येतात म्हणजे गुरुजी काय झालं, नुकतेच आले आणि मुलं गायब झाली. म्हणजे एखादी क्रिया नुकतीच घडलेली असेल तर वाक्याचा काळ लिहायचा सन्निहित भूतकाळ. आम्ही बसतो तोच गाडी सुरू ना, म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय की आम्ही बसतो तोच गाडी सुरू, म्हणजे काय झालं, मी नुकताच बसलेलो आहे, म्हणजे क्रिया काय झाली, जस्ट घडलेली, जस्ट. वाक्याचा काळ कोणता, सन्निहित भूतकाळ. पुढचं वाक्य बघ, मी बसतो तोच तुम्ही हजर. समजा मी तुम्हाला म्हणतोय इथं खुर्ची समजा मी बसलोय आणि मी तुम्हाला लगेच म्हणलं मी बसतो तोच तुम्ही हजर, म्हणजे मी नुकताच बसलोय. म्हणून वाक्याचा काळ कोणता, म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे पण नुकतीच घडलेली आहे, म्हणून वाक्याचा काळ असतोय सन्निहित भूतकाळ. आणि सगळे वाक्य विचारलेले आहेत. गुरुजी येतात तोच मुले गायब, वाक्याचा काळ कोणता, सन्निहित भूतकाळ है ना. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, सन्निहित
भविष्यकाळ. तुम्ही पुढे व्हा. व्हा म्हणजे तुम्हाला जायचंय अजून, है ना? म्हणजे सन्निहित भविष्यकाळ. पुढे आहे पहा, अवतरण चिन्हातील वाक्य जे असतंय पहा, याचा काळ शक्यतो वर्तमान काळ असतो. जसं की बघा, बाबा म्हणाले उठ अभ्यास कर. मग उठ अभ्यास कर, बाबा काल म्हणले होते का आत्ता म्हणतायत? उठ अभ्यास कर म्हणजे लगेच आत्ता ती क्रिया सध्या घडते असा बोध होतो. म्हणून वाक्याचा काळ कोणता? नाहीच कळलं तर लक्षात ठेवा, अवतरण चिन्हातलं वाक्य आलं, वाक्याचा काळ लिहायचा वर्तमान काळ. कळलंय का? आई म्हणाली की बाजारातून भाजी आण, म्हणजे आई आत्ता म्हणाली म्हणजे वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ. काहींच्या डोक्याला मुंग्या आल्यात, हा, काहींचा अँटिनाच फिरलाय, हा, टावर रेंज देईना आता. म्हणजे बौद्धिक क्षमता आहे बा प्रत्येकाची, सहन करण्याची क्षमता. एका स्टेज पर्यंत सहन होतंय, त्याच्या पुढे सहनच व्हायना. फक्त काहींच दात झालंय नुसतं असं बघत आहे माझ्याकडे बऱ्याच वेळचे, काय बोलत आहे याचं ज्याला कळतंय है ना. आता एक सांगतो, ज्याचा अभ्यास झालेला आहे आणि ज्याने कुठेतरी काहीतरी वाचलेलं आहे त्याला लगेच क्लिक होते. पण ज्याने पहिल्यांदाच कुठेतरी बघत असेल त्याला जरा क्लिक व्हायला वेळ जात असेल. असो, पुढे बघा, आज्ञार्थी वाक्य जे असते हे कुठं असते रे? समजा मी तुम्हाला म्हणलं आई वडिलांची आज्ञा पाळा, मी काय केली? आज्ञा. आज्ञा ही नेहमी वर्तमानात केली जाते, समजते? मुलांना रांगेत उभे राहा, आता, है ना? म्हणजे कोणता काळ? साधा वर्तमान काळ. काही लक्षात उपयोग. आता पुढे पहा, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. अतिशय सोपा आहे पहा. अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा कसा ते सांगतो. वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद पाहिजे, त्याच्यामध्ये जो धातू असेल त्या धातूला त प्रत्यय पाहिजे. काय पाहिजे? त. आणि शेवटी आहे, आहेत आणि आहोत हे क्रियापद आली तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा आहे? अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ. म्हणजे एक लक्षात ठेवा, वाक्याच्या शेवटी आहे, आहेत, आहोत दिसलं की तो वर्तमान काळ, आणि त्याच्या अगोदर धातू येऊन त्याला त प्रत्यय दिसला की तो लिहायचा अपूर्ण वर्तमान काळ. उदाहरणार्थ बघा, आई स्वयंपाक करत आहे. वाक्या शेवटी काय आलं रे? आहे, आणि त्याच्या आधी धातू येऊन त्याला काय प्रत्यय आला? कोणता काळ? अपूर्ण वर्तमान काळ. पुढे पहा, तानाजी कोंडाणा जिंकत आहेत. आहेत म्हणलं की वर्तमान काळ, आणि त्याच्या मागे धातूला त प्रत्यय आला म्हणून कोणता काळ? अपूर्ण वर्तमान काळ. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. आहोत आलं म्हणजे वर्तमान काळ, आणि त्याच्या मागे धातूला त प्रत्यय आला म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. समजतंय? वैरव गायला सॉरी बांधत आहे, कसा साथ देना. भैरव गायला बांधत आहे, या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आलं रे? आहे आलं, आणि त्याच्या अगोदर जर धातू येऊन त्याला त प्रत्यय आला तर वाक्याचा काळ कोणता? आणि जर माग धातूच नाही आला तर? तो तो वर्गात आहे, कोणता काळ लिहायचं मग? साधा वर्तमान काळ. लक्षात ठेवा, जेव्हा आहे, आहेत, आहोत ही क्रियापद एकटी आली तर वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतोय, आणि जर ते धातू साधी त्याला जोडून आली तर ते एक तर अपूर्ण किंवा पूर्ण वर्तमान काळ असतो. मग अपूर्ण कधी असतोय? धातूला त प्रत्यय येऊन पुढे आहे, आहेत, आहोत ही क्रियापद आली तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा? याच्या पलीकडे सांगतो, हे सगळं सोडून दे. आहे वर्तमान काळ, वाक्य वाच, आई स्वयंपाक करत, वाक्य अपूर्ण, बरोबर? हे वाक्य कसं आहे रे? अपूर्ण. आणि आहे कोणता काळ? वर्तमान काळ, म्हणून वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ. तानाजी कोंडाणा जिंकत आहेत, है ना? तानाजी कोंडाणा जिंकत वाक्य अपूर्ण, आणि आहेत वर्तमान काळ म्हणून वाक्याचा काळ झाला अपूर्ण वर्तमान काळ. आम्ही रायगड चढत वाक्य अपूर्ण, आहोत कोणता काळ? वर्तमान काळ म्हणून वाक्याचा काळ झाला अपूर्ण वर्तमान काळ. सूर्य पूर्वेला उगवत वाक्य अपूर्ण, आणि आहे वर्तमान काळ म्हणून वाक्याचा काळ झाला अपूर्ण वर्तमान काळ. आता सोपं आहे, लक्षात ठेवायचे पहा. त्याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ बघा,
पूर्ण वर्तमान काळामध्ये धातू पाहिजे, धातूला लाचा एखादा प्रत्यय पाहिजे आणि शेवटी हेच क्रियापद पाहिजेत. आहे, आहेत, आहोत. उदाहरणार्थ बघा, आईने स्वयंपाक केला आहे. आता आहे आलं की वर्तमान काळ, एवढं तर फिक्स आहे. आता हे वाक्य वाचा, आईने स्वयंपाक केला, वाक्य पूर्ण, आणि आहे वर्तमान काळ, म्हणून वाक्याचा काळ झाला पूर्ण वर्तमान काळ. तानाजींनी कोंढाणा जिंकला, वाक्य कसं रे, पूर्ण, आणि आहे वर्तमान काळ. त्याच्यानंतर ताईने निबंध लिहिला, वाक्य पूर्ण आणि आहे वर्तमान काळ. आम्ही पुण्यात पोहोचलो, वाक्य पूर्ण आणि आहोत वर्तमान काळ, म्हणून वाक्याचा काळ झाला पूर्ण वर्तमान काळ. राष्ट्रपती मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले, वाक्य पूर्ण आणि आहेत वर्तमान काळ. समजले? अपूर्ण आणि पूर्ण वर्तमान काळातली क्रियापद सारखीच असतात. आहे, आहेत, आहोत. कळलंय का? पुढचा आहे पा रीती. रीती काळ ओळखायचा कसा बा? रीती काळातली क्रियापद जी असतात, असतो, असते, असतात, ही रीती काळाची क्रियापद असतात. आणि याच्या माग धातू येऊन त्याला त प्रत्यय पाहिजे. असं आलं तर त्या वाक्याचा काळ रीती वर्तमान काळ लिहायचा. समजतंय? उदाहरणार्थ बघा, आई स्वयंपाक करत असते. आता असते रीती वर्तमान काळातलं क्रियापद आहे का? परंतु त्याच्या अगोदर धातू येऊन त प्रत्यय पाहिजे, तेव्हाच तो असणार कोणता? रीती वर्तमान काळ. जर असं असतं, तो घरात असतो. आता असतो हे सुद्धा रीती वर्तमान काळाचं क्रियापद आहे, पण हा रीती वर्तमान काळ होईल का? तर नाही होणार, कारण की याच्या मागे धातू साधित आलेला नाही, धातूला त प्रत्यय आलेला नाही. माग जर धातू येऊन त प्रत्यय आला तरच ते काय असते? रीती वर्तमान काळ. नाही तर कोणता काळ लिहायचा त्याचा? साधा वर्तमान काळ. कळलंय का? अपूर्ण, पूर्ण आणि रीती या काळातली क्रियापद नेहमी संयुक्त पाहिजेत. कोणते पाहिजेत? संयुक्त. पुढे बघा, तानाजी कोंढाणा जिंकत असतात. असतात आलं म्हणजे रीती वर्तमान काळ, आणि जिंकत आले का मागं धातू साधित. आम्ही क्रिकेट खेळत असतो. असतो म्हणल्यावर कोणता काळ रे? रीती वर्तमान काळ. पण रीती वर्तमान काळ आहे की नाही हे कशाने ओळखायचं? मागं धातूला त प्रत्यय पाहिजे, तेव्हा तो रीती वर्तमान काळ. भैरव गाईला बांधत असतो ना. शिक्षक व्याकरण शिकवित असतात. सूर्य पूर्वेला उगवत असतो. आम्ही रायगड चढत असतो. कोणता काळ? मग रीती वर्तमान काळातली क्रियापद कोणती? असतो, असते, असतात. हे वाक्याच्या शेवटी दिसलं आणि त्याच्या अगोदर धातू येऊन तो प्रत्यय लागला, डोळे झाकून रीती वर्तमान काळ लिहा. आणि जर कधी कधी वाक्यामध्ये नेहमी, सतत, रोज, दररोज, सदा असे शब्द जरी वाक्यात दिसले आणि वाक्यातलं क्रियापद वर्तमान काळी असल, तरी देखील रीती वर्तमान काळ लिहायचा. उदाहरणार्थ बघा, तो नेहमी उशिरा येतो. बघा, तो नेहमी उशिरा येतो. या वाक्याचा काळ कोणता असं जर विचारलं तर बघा, येतो तो म्हणलं की वर्तमान काळ, आणि हा नेहमी शब्द आला म्हणून रीती वर्तमान काळ. कळतंय का? वाक्यामध्ये कोणते शब्द? नेहमी, सदा, सतत, है ना, दररोज हे शब्द जर वाक्यात दिसले आणि वाक्यातलं क्रियापद जर वर्तमान काळी असेल तर रीती वर्तमान काळ लिहायचा. इथपर्यंत कळलंय? पुढचा आहे पहा उद्देश. उद्देश वर्तमान काळ कशाला म्हणतात पहा मित्रांनो. वाक्यामध्ये धातू आणि या धातूला जर नार प्रत्यय दिसला आणि पुढे जर आहे, आहेत अशी वर्तमान काळी क्रियापद दिसले तर वाक्याचा काळ लिहायचा उद्देश वर्तमान काळ. उदाहरणार्थ बघा, मी मोटार घेणार आहे. आता यातला धातू कोणता रे? घे. त्याला कोणता प्रत्यय लागला? नार. नार प्रत्यय लागला की लक्षात ठेवायचं उद्देश, आणि याच्यावरून त्याचा काळ ओळखायचा. मग उद्देश कोणता आहे? क्रियापद कोणत्या काळात असते? वर्तमान काळ, म्हणून याचा काळ झाला उद्देश वर्तमान काळ. ताई लग्न करणार आहे, कर धातू हे नार प्रत्यय लागला, उद्देश, आणि आहे वर्तमान काळ, उद्देश वर्तमान काळ. तो गावी जाणार आहे, कोणता काळ? बोला. उद्देश वर्तमान काळ.
जाणार आहे, जा धातू आहे, नार प्रत्यय लागला ना आहे आलंय. आणि जर असं आलं असतं मी मोटार घेणार होतो, घेणार होतो. आता बघा घेणार म्हणलं की उद्देश आणि होतो म्हणजे भूतकाळ म्हणून उद्देश भूतकाळ. मी मोटार घेणार असेल, उद्देश भविष्यकाळ. तिने उद्देश कळले. आता फक्त या क्रियापदावरून ओळखायचा तो उद्देश कोणता. जर भूतकाळी क्रियापद आलं तर उद्देश भूतकाळल्या, वर्तमान काळी आलं तर उद्देश वर्तमान काळल्या आणि भविष्यकाळी आलं तर उद्देश भविष्यकाळ लिहा. काही लग्न लग्न करणार असेल, उद्देश भविष्यकाळ. मी गावी जाणार असेल है ना, मी मोटार घेणार होतो, उद्देश भूतकाळ. काही लग्न करणार होती, उद्देश भूतकाळ. तिन्ही काळ कळले उद्देशवाले. पुढे पहा भूतकाळ. भूतकाळामध्ये पहिला पहा साधा भूतकाळ. आता जो साधा भूतकाळ असतो हा ओळखायचा कसा, तर धातू आणि धातूला कोणते प्रत्यय पाहिजेत रे, ला लिहिलेलो, यापैकी कोणताही प्रत्यय लागून आला तर वाक्याचा काळ कोणता. उदाहरणार्थ रामने आंबा खाल्ला, हा धातू आहे, ला प्रत्यय लागला, कोणता काळ. सूर्य पश्चिमेला मावळला, कोणता. ताईने ग्रहपाठ केला, भैरवने गाय बांधली, मी वर्तमानपत्र वाचले, आम्ही खूप फिरलो, साधा भूतकाळ. धातूला कोणता प्रत्यय पाहिजेत, ला ली ले आणि लो, यापैकी प्रत्यय लागून आले तर वाक्याचा काळ लिहायचा साधा भूतकाळ. याचा उपयोग आहे पहा, जर तरच्या वाक्यातून जर संभाव्यता व्यक्त होत असेल तर त्या वाक्याचा काळ कोणता असतोय, साधा भूतकाळ असतोय पहा. उदाहरणार्थ कसं पहा, जर पाऊस पडला तर ठीक ना. जर तरच्या वाक्यातून दोन असते पहा, एक संकेत दर्शक असते आणि एक संभाव्यता दर्शवणारा असते. संकेत दर्शक वाक्य जर दिसलं त्याच्यामध्ये तर ते साधा भविष्य काळामध्ये जातं आणि जर तरच्या वाक्यातून संभाव्यता व्यक्त झाली तर तो साधा भूतकाळ असतो. संभाव्यता ओळखायची कसं ते सांगतो बघ. या तरच्या पुढं असं ठीक ठीक बघ ठीक असे शब्द दिसले की ते साधा भूतकाळ, कळतंय का. आणि जर तरच्या पुढं जर असं आलं पहा, जर प्रयत्न केले तर यश मिळेल, जर प्रयत्न केले तर यश मिळेल. मित्रांनो, तरच्या पुढचं वाक्य जर भविष्यकाळी असेल तर साधा भविष्यकाळ लिहायचा, कोणता लिहायचा, समजलंय का. आणि तरच्या पुढे असं ठीक वगैरे काही असेल तर ते कोणता लिहायचा, साधा भूतकाळ. जर पाऊस पडला तर ठीक, कोणता काळ, साधा भूतकाळ. जर तो आला तर ठीक, साधा भूतकाळ. जर तू शाळेत गेला नाही तर बघ, साधा भूतकाळ. जर सलील आला तर ठीक, कोणता काळ, समजले. त्याच्यानंतर जर निमंत्रण मिळाले तर मी नक्की येईन, साधा भविष्यकाळ. मी नक्की येईन, येईन म्हणले भविष्यकाळ, कळले का. पुढचा बघा, एखादी वर्तमान काळातील क्रिया संपण्याच्या बेतात असेल तर तेव्हा देखील साधा भूतकाळ वापरला जातो पहा. म्हणजे उदाहरणार्थ पहा, ती पहा बस आली. आणखी सोपं सांगतो बघ, हे ती पहावाला आलं, ती पहा, तो बघ, ते पहा, असे सुरुवात झाली की साधा भूतकाळ लिहून टाकायचा, समजलंय का. ती पहा बस आली, त्याच्यानंतर तो बघ तुझा मित्र आला, म्हणजे मित्र येण्याची क्रिया संपणार आहे, लक्षात ठेवा. पुढं ते पहा गुरुजी गेले, म्हणजे जाण्याची क्रिया काय होणार आहे रे, संपणार आहे. मग एखादी वर्तमान काळातील क्रिया संपण्याच्या बेतात असेल तर वाक्याचा काळ कोणता असतो, साधा भूतकाळ. हे कळलं का, मी ट्रिक सांगतोय बघा काही ओळखायच्या. तो बघ, तो पहा, ते बघ, हे असं जर आलं तर कोणता काळ येणार. पुढे बघ, अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा, वाक्य अपूर्ण पाहिजे आणि शेवटी होता होती होते होतो ही क्रियापद पाहिजे. काय पाहिजे शेवटी, मग बघ, आई स्वयंपाक करत, वाक्य कसं रे, आणि होती भूतकाळ म्हणून अपूर्ण भूतकाळ. पोपट घरटे बांधत, वाक्य आणि होता भूतकाळ. बाजी शर्तीने किंडल लढवत, वाक्य अपूर्ण, होते भूतकाळ. अवनी एकटीच फिरत, अपूर्ण आणि होती भूतकाळ, समजले का. होता होती होते होतो ही अपूर्ण आणि पूर्ण भूतकाळातली क्रियापद आहेत. पुढचं बघा, पूर्ण भूतकाळामध्ये काय असते, वाक्य पूर्ण पाहिजे, होता होती होते हे शेवटी पाहिजे. आईने स्वयंपाक केला, वाक्य पूर्ण आणि होता
भूतकाळ. पोपटाने घरटे बांधले, वाक्य होते भूतकाळ. बाजीने शर्तीने खिंड लढवली, वाक्य पूर्ण होती भूतकाळ. तानाजीने कोंढाणा जिंकला, वाक्य पूर्ण आणि होता भूतकाळ. समजतंय का? अपूर्ण पूर्ण ओळखायचं लय पांचट आहे ना. फक्त वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण बघायचे. क्रियापद सेम असतात, होता होती होते होतो. अपूर्ण आणि पूर्ण भूतकाळाची, अपूर्ण आणि पूर्ण वर्तमानाची आहे आहेत आहोत, हे अपूर्ण आणि पूर्ण वर्तमानात. ठीक आहे. पुढचं रीती, हे महत्वाचं आहे बघ. रीती वर्तमान काळातली क्रियापद लक्षात ठेवा. असे असू असत हे वाक्याच्या शेवटी दिसलं आणि त्याच्या माग धातू येऊन त्याला त प्रत्यय लागला तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा? बघा, आई स्वयंपाक करत असे, असे म्हणलं की रीती भूतकाळ, पण त्याच्या अगोदर धातू येऊन त प्रत्यय पाहिजे. पोपट घरटे बांधत असे, असे म्हणलं की रीती भूतकाळ, शेवटी कायला पाहिजे त. माझी खिंड शर्तीने खिंड लढवत असत, असत क्रियापद सुद्धा रीती भूतकाळाचं आहे. आणि इथं त्याच्या अगोदर काय आला रे? त म्हणजे धातू येऊन त पाहिजे, नुसतं त नाही पाहिजे. अवनी एकटीच फिरत असे, येईल का? आम्ही रायगड चढत असू, गुरुजी व्याकरण शिकवत असत. म्हणजे वाक्याच्या शेवटी असे असू असत ही क्रियापद येऊन त्याच्या अगोदर धातूला जर त प्रत्यय लागून आला तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा? रीती भूतकाळ. रीती भूतकाळाची क्रियापद लक्षात राहतील. आता याच्यात काही अपवादाची वाक्य आहेत पहा. मला भूतांची भीती वाटायची, वाक्याचा काळ कोणता असं आपल्याला विचारतात. सगळं सोडून दे, मी सांगतो ते लक्षात ठेव. जर वाक्याच्या शेवटी हे असं चाचीचे दिसलं ना तुला हे, तर लक्षात ठेवायचं ते रीती भूतकाळ असतो. क्रियापदाच्या शेवटी दिसलं पाहिजे. मला भूतांची भीती, आम्ही उन्हाळ्यात सुट्टीत खूप खेळायचो, है ना, खेळायचो कायला रे चो. मी महादेवच्या मंदिरात जायचो. तो पुस्तक वाची, काळ कोणता विचारलेलं उदाहरण हे. तो पुस्तक वाची, वाक्याचा काळ कोणता? आता कळलं का? कधीच पाठ करू नको. मला भूतांची भीती वाटायची, त्याला 50 वेळा चुकलाय आतापर्यंत. चाचीचे लक्षात ठेव, शेवटी आलं की कोणता काळ लिहायचा? आणि रीती भूतकाळात आणखी काय लक्षात ठेवायला सांगितलंय? समजलंय? त्याच्यानंतर पुढचं आहे पहा, उद्देश पाहिलाय आपण ना. मी तो मोटार घेणार होता, कोणता काळ? उद्देश भूतकाळामध्ये काय असतं रे? धातू, धातूला नार प्रत्यय आणि क्रियापद भूतकाळी, होता होती होते याच्यापैकी पाहिजे. काही लग्न करणार, उद्देश तो जोरात चालणार, उद्देश भूतकाळ. समजतंय का? त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये जो साधा भविष्यकाळ आहे, साधा भविष्यकाळ कसा ओळखायचा? वाक्यातील जे धातू असतोय त्या धातूला काय प्रत्यय पाहिजे रे? इन किंवा इल यापैकी प्रत्यय लागून आला तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा? साधा भविष्यकाळ. मी मुंबईला जाईन, जा धातू कोणता प्रत्यय लागला? इन. तो सध्या घरी असेल, चला असेल मध्ये पण इल प्रत्यय असतो. आम्ही बाजारात जाऊ ना, जाऊ हे सुद्धा मी सांगेल पुढे गेल्यानंतर कशात जातं रे? साध्या भविष्यकाळात जाते पहा. ठीक आहे. एखादी भविष्यात घडणारी क्रिया दर्शवलेली आहे, पण हे पण लक्षात ठेवा, धातूला कोणता प्रत्यय पाहिजे रे? इन किंवा इल. वाक्याचा काळ कोणता? राम आंबा खाईन, वाक्याचा काळ. संकेत दर्शक वाक्यातील तरच्या पुढचं वाक्य जर काय असल, वाक्याचा काळ कळलं? साधा भविष्यकाळ. जर तो आला तर मी येईल, तरच्या पुढचं वाक्य भविष्यकाळी आहे म्हणून साधा भविष्यकाळ. जर प्रयत्न केले तर यश मिळेल, साधा भविष्यकाळ. जर तू येशील तर मी मदत करील, साधा भविष्यकाळ. बऱ्याच जणांना एक कळतच नाही, जर तर दोन्हीकडे दिलेलं आहे. समजलंय आता? अंदाज व्यक्त करताना सुद्धा साधा भविष्यकाळ वापरतात. उदाहरणार्थ पहा, आई कदाचित गिरणीत असावी, काय व्यक्त केला रे? अंदाज. किंवा आई आई घरात असेल, काय व्यक्त केलाय? अंदाज. बाबा ऑफिसात असतील, ताई गिरणीत असेल, भाऊ कामावर असेल, काय व्यक्त करतो आपण? अंदाज व्यक्त करताना कोणता काळ वापरतात? उपयोग विचारलाय, साधा भविष्यकाळ. ठीक आहे, या उपयोगावर प्रश्न आहे.
आणि हे एक महत्वाचं आहे बघा. हा. अशक्यता दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. मग उदाहरणार्थ सर्वच नापास कसे असतील, अशक्य, एखादा तरी पास होईल ना. किंवा सगळेच कसे बुडतील, अशक्य आहे. सगळेच मूर्ख कसे असतील, एखादा तरी शहाणा असेल ना, का नाही? म्हणजे अशक्य गोष्ट आहे. आणि एक आणखी सोपं सांगतो. हे सुरुवातीला सर्वच, सगळेच असे शब्द आले आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं, काय लिहायचं? साधा भविष्यकाळ. कळलंय गे? सगळेच मूर्ख कसे असतील, वाक्याचा काळ ओळखा. तुला मी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, तरच ओळखता येणार आहे. साधा भविष्यकाळ कसं ओळखतात आताच आपण पाहिलं. धातूला कोणता प्रत्यय पाहिजे रे? इन किंवा येईल. आजोबा बाजारात जातील, मुले पोलीस, राम रावणास मारेल, राम आंबा खाईल. आता बरेच जण म्हणतील सर याच्यात कुठे येईल आहे, याच्यामध्ये तर मला एल दिसतोय. मित्रांनो, ए जो तयार होतो, कसा तयार होतो रे? अ प्लस ई किंवा ई. म्हणजे याच्यामध्ये ए मध्ये शेवटी काय असतो? ई, आणि इथला ल तयार काय झाला? इल, म्हणून त्याच्यात सुद्धा इल असतोय. समजलं? आता पुढे बघा, अपूर्ण काळ. अपूर्ण काळ ओळखायचा कसा? अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्यकाळाच्या शेवटी असेन, असेल, असतील ही क्रियापद आलेले असतात. कोणते? वाक्य अपूर्ण दिसलं पुढे हे दिसलं, कोणता लिहायचा? वाक्य पूर्ण दिसलं पुढे हे दिसल्यावर पूर्ण भविष्यकाळ. बघा, आई स्वयंपाक करत असेन, आई स्वयंपाक करत, वाक्य असेन, भविष्यकाळ. पोपट घरटे बांधत, अपूर्ण, आणि असेल, भविष्यकाळ. समोर लक्ष द्या. बाजी शर्तीने खिंड लढवत, अपूर्ण, आणि असतील, भविष्यकाळ. अवनी एकटीच फिरत, वाक्य अपूर्ण, आणि असेल, भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. कळले? पुढे आहे पा पूर्ण. पूर्ण मध्ये पण क्रियापद तेच पाहिजे, फक्त वाक्य कसं पाहिजे? आईने स्वयंपाक केला, वाक्य पूर्ण, आणि असेन, भविष्यकाळ. पोपटाने घरटे बांधले, वाक्य पूर्ण, आणि असेल, भविष्यकाळ. बाजीने खिंड लढवली, वाक्य पूर्ण, आणि असेल, भविष्यकाळ. समजतंय का? पुढे मुले मैदानावर खेळली, वाक्य पूर्ण, असतील, भविष्यकाळ. म्हणून वाक्याचा काळ कोणता रे? कोणता? पूर्ण भविष्यकाळ. आणि रीती काळामध्ये लक्षात ठेवा, रीती काळाच्या शेवटी जाईन, जाईल, जाईल, जाईन, जातील, जाऊ, राहील, आणि राहू हे क्रियापद जर वाक्याच्या शेवटी दिसले आणि त्याच्या अगोदर धातू येऊन त्याला त प्रत्यय दिसला, तर वाक्याचा काळ कोणता लिहायचा? रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळातली क्रियापद काय असतात? जाईन, जाईल, जातील, जाऊ, राहतील, राहील, आणि राहू. आणि मित्रांनो, हे जर क्रियापद वाक्यात एकटे आले, म्हणजे आलंच नाही धातून तर त्याचा लिहायचा साधा भविष्यकाळ. ठीक आहे? ती नाचत जाईन, आलाय का? जाईन, जाईन म्हणल्यानंतर रीती भविष्यकाळ, आणि त्याच्या अगोदर धातू येऊन त प्रत्यय लागला म्हणून रीतीच भविष्यकाळ. जर हे नाचत शब्दच नसता, है ना, काय झालं असतं? जसं की राम आंबा खाईन ना, आणि राम आंबा खात जाईन, रीती भविष्यकाळ. मी वाचत जाईन ना, मी आपला आदर करत राहील, रीती भविष्यकाळ. सुनंदा निबंध लिहित राहील, झाडाची पाने गळत जातील, रीती भविष्यकाळ. माधुरी गाणे गात जाईन, आम्ही क्रिकेट खेळत जाऊ, बाबा बाजारात, किंवा आम्ही बाजारात जाऊ, कोणता? आम्ही बाजारात जाऊ, कोणता रे? साधाच येईल, कारण त्याच्या आधी धातू येऊन त प्रत्यय लागलेला नाही. कळलंय का? अशा पद्धतीने एक काळ होता. आणि पुढचा आहे पहा उद्देश. उद्देश मध्ये माहितीये काय पाहिजे? धातूला नार प्रत्यय पाहिजे, आणि शेवटी भविष्यकाळी क्रियापद पाहिजे. जसं की पहा, तो मोटार घेणार असेल, कोणता काळ? काही लग्न करणार असेल, कोणता काळ? उद्देश भविष्यकाळ. तो जोरात चालणार असेल, उद्देश भविष्यकाळ.
समजलंय का? असं हे काळ लक्षात ठेवायचं पहा. याच्यामध्ये एक गौण क्रियापद जर वाक्यात व्यक्ती आली, गौण क्रियापद म्हणजे ज्याच्यामधला धातू सांगता येत नाही तो. जसं की उदाहरणार्थ पहा, आहे. आहे मधला धातू सांगता येतो का रे? नाही सांगता येत. मग अशी जर क्रियापद व्यक्ती आली तर वाक्याचा काळ लिहायचा वर्तमान काळ. जसं खातो मधलं तुम्हाला धातू सांगता येतो, खा धातू आहे. पण आहे मध्ये नेमकी कोणताही सांगता येत नाही. मग आहे, नाही, नये, नको, नव्हे, नका, न लगे, मला सांगा यातले धातू सांगता येतात का? मग अशी क्रियापद व्यक्ती आली की काळ लिहून टाकायचा साधा वर्तमान काळ. याच्यावर प्रश्न विचारलाय, देव गाभाऱ्यात नाही, वाक्याचा काळ ओळखा. तुम्ही याला शोधून नेमकी कधी नव्हता, माग नव्हता का, आता नाही का, उद्या नसन ना. त्याच्यात धातू कोणताही सांगता येत नाही. नकारार्थी वाक्य दिसलं ते नकारार्थी क्रियापद व्यक्त आलं की लक्षात ठेवायचं तो काळ कोणता लिहायचा? परमेश्वर सर्वत्र आहे, व्यक्त आलंय. देव गाभाऱ्यात नाही, सतत खोटे बोलणे बरे नव्हे, मला पुस्तक पाहिजे, धूम्रपान करू नये. मित्रांनो याच्यात पाहिजे एक लक्षात ठेवा, हे विचारलेलं आहे. मला पुस्तक पाहिजे, वाक्याचा काळ कोणता? साधा वर्तमान काळ. कळलंय का? कोणती कोणती क्रियापद मी सांगितलेत पहा. याच्यामध्ये सांगतो आहे, आहेत, आहोत, आणखी सांगतो पहा, असतो, असते, असतात, असते, असतात. त्यानंतर नाही, नये, नको, नवे, नका. मित्रांनो पाहिजे ही क्रियापद वाक्यात व्यक्ती आली याचा काळ कोणता लिहा? साधा वर्तमान काळ. कळलंय का? ही क्रियापद फक्त व्यक्ती दिसायला पाहिजेत. मग देव गाभाऱ्यात नाही म्हणून याचा काळ कोणता आहे? साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर पुढचं आहे पहा मित्रांनो, झाला आणि होता ही क्रियापद जर वाक्यात व्यक्ती आली तर त्याचा काळ सुद्धा कोणता असतोय? वर्तमान नाही. झाला नव्हता म्हणल्यानंतर साधा भूतकाळ. बघा मग झालाची रूप आहेत, झाला, झाली, झाले, है ना. होताची रूप आहे, होता, होती, होते, होतो. हे क्रियापद जर वाक्यात व्यक्ती आली तर काळ कोणता लिहायचा? राम राजा झाला, साधा भूतकाळ. एक शेतकरी होता, साधा भूतकाळ. तो पोलीस झाला, साधा भूतकाळ. तो कामावर होता, साधा भूतकाळ. मला 2 रुपये हवे होते, विचारलेलं आहे बघ. आणि बरेच जण भूतकाळ भविष्यकाळ लिहितात, याचा साधा भूतकाळ आहे फक्त. जरी इच्छा व्यक्त केली असेल तर ती भूतकाळातली आहे आणि साध्या भूतकाळातली आहे. कारण की एक क्रियापद नाहीच काय तर लक्षात ठेव, एकट आलं एकट आहे का कोणतं धातू त्याला जोडून नाही, मग कोणत्याच काळात जाणार नाही. कोणता काळ होईल याचा? विचारलेला प्रश्न आहे याच्यावरती. समजले? आणि याच्यावरती एक इथे लिहिलेलं पहा, दिसतंय का? तर काय लिहिलंय पहा, काळ अशा पद्धतीने एक चार्ट तुमचा तुम्ही तयार करा, तुमच्याकडे असू द्या. वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ ओळखायचा असं क्रियापदात धातू आणि धातूला कोणते प्रत्यय पाहिजेत रे? तो, ती, ते, तात, है ना. साध्या भूतकाळामध्ये लाली लेलो आणि साध्या भविष्यकाळामध्ये इन येईल. कळले? अपूर्ण आणि पूर्ण काळामध्ये पहा धातूला त प्रत्यय किंवा क्रिया अपूर्ण दिसते. इथं काय असतं रे? आहे, आहेत, आहोत. इथे सुद्धा असतंय आहे, आहेत, आहोत. फक्त अपूर्ण की पूर्ण वाक्य ओळखायचं. भूतकाळामध्ये अपूर्ण आणि पूर्ण भूतकाळामध्ये काय काय असते? होता, होती, होते, होतो, होता, होती, होते, होतो. कळले? आणि अपूर्ण आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये असेन, असेल, असतील, असेन, असेल, असतील ही क्रियापद असतात. आणि वाक्य मग ही क्रियापद येऊन वाक्य पूर्ण आहे की अपूर्ण बघा, त्याच्यावरून काळ कळतील. म्हणजे 6 काळ ओळखता येतील. फक्त याच्यामधला हा कॉलम खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी, रीतीचा. कसा बघा, जो धातू रीतीमध्ये रीती वर्तमान काळातली क्रियापद लक्षात ठेवा. असतो, असते, असतात. कशामध्ये असते? रीतीमध्ये. बरोबर. आणि भूतकाळामध्ये असे, असू, असत कोणत्या काळामध्ये असतात? रीती भूतकाळात. आणि रीती भविष्यकाळामध्ये जाईन, जाईल, जातील, जाऊ, राहील, राहू हे कशामध्ये असतात रे? समजलंय? आणि उद्देश तुम्हाला ओळखता येतो, एवढं ओळखता येईल. एवढा चार्ट समोर आला पाहिजे. मग मला सांगा, मी एक वाक्य सांगतो, राम आंबा खात असे, असे म्हणलं की डायरेक्ट इकडे आला पाहिजे तो ना. राम आंबा खात होता,
खात होता, अपूर्ण भूतकाळ. राम आंबा खाईल, साधा भविष्यकाळ. राम आंबा खात जाईल, रीती भविष्यकाळ. समजले? राम आंबा खात असतो, रीती वर्तमान काळ. समजले का? अशा पद्धतीने हा एक काळाचा एक प्रकार आहे, लक्षात ठेवायचा आहे. तर असे 3 भाग आजच्याला आपण पाहिलेले आहेत, समजले असतील. एक जाऊन आजच्याला प्रश्न सोडवा. मला हेच प्रश्न आहेत, हेच सगळं तुम्हाला पाहायला मिळत. फक्त लगेचच्या लगेच टॉपिक